आणि राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या सगळ्या धामधुमीमध्ये पवारांच्या घरातल्या एका व्यक्तीचा राजकीय डेब्यू होणार असल्याची जोरदार चर्चा आहे। हे व्यक्ती कोण आहेत तर जय पवार, अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव। तर जय पवार हे बारामती नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतील अशा जोरदार चर्चा आहेत। त्यामुळे आणखी एक व्यक्ती पवारांच्या कुटुंबातनं राजकारणात एंट्री घेईल अशी शक्यता वर्तवली जाते। आणि जर जय पवार नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले तर शरद पवारांच्या बाजूने उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगेल याची चर्चा रंगते। पण या शक्यतेवरती दोनही राष्ट्रवादींकडून सावध प्रतिक्रिया दिल्या जातात। जय यांचे मोठे बंधू पार्थ पवार यांनी 2019 साली मावळ मतदारसंघातनं लोकसभेची निवडणूक लढवलेली। जय पवारांनी जर आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली तर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार आणि पार्थ पवार यांच्या पावलावरती पाऊल ठेवत राजकारणात एंट्री करणारे ते पुढचे पवार ठरतील। दरम्यान जे जय पवारांची नगराध्यक्ष पदासाठी चर्चा होतीये ते जय पवार कोण आहे, त्यांची आजवरची कारकीर्द कशी आहे, थोडक्यात पाहूया। ते जय पवार कोण आहेत? उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे ते धाकटे चिरंजीव आहेत। बिझनेस मॅनेजमेंट मधलं उच्च शिक्षण त्यांनी परदेशातनं पूर्ण केलेलं आहे। जय यांचा कल हा पहिल्यापासून व्यावसायिक क्षेत्राकडे, बिझनेसकडे हा अधिक राहिलाय। काही काळ त्यांनी दुबईमध्ये व्यवसाय केलेला होता आणि आता ते मुंबईमध्ये आणि बारामतीमध्ये कौटुंबिक व्यवसाय सुद्धा सांभाळतात, बिझनेस हाताळतात। राष्ट्रवादीमध्ये जेव्हा फूट पडली त्यानंतर जय पवारांनी राजकारणामध्ये ऍक्टिव्हली लक्ष घालायला सुरुवात केली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार जेव्हा उमेदवार होत्या तेव्हा सुनेत्रा पवारांसाठी, आपल्या आईसाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढलेला आणि विधानसभेसाठी सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केलेला। जय यांनी मध्यंतरी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली, ती भेट कमालीची चर्चेत आलेली होती आणि या भेटीनंतर त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेबद्दल सुद्धा बरीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं।